आज आपण आपल्या गुरुकुलाविषयी जरा माहिती घेऊया। गुरुकुल व्यवस्था भारतीय संस्कृतीची अद्वितीय आणि जगप्रसिद्ध शिक्षण पद्धती होती। ही निवासी शिक्षण पद्धती वैदिक काळापासून किंबहुना त्याही आधीपासून अस्तित्वात होती। या पद्धतीत शिष्य आणि विद्यार्थी गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असे। गुरुकुल ही एक अशी महान परंपरा होती ज्यामध्ये ज्ञानाची परंपरा जतन आणि संवर्धित केली जात असे। आचार्य हे महान संशोधक, वैचारिक तत्वज्ञ आणि विचारवंतही होते। गुरुकुलात विद्यार्थ्यांना संशोधन आणि ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळत असल्यामुळे ते केवळ पाठांतरावर अवलंबून न राहता स्वतंत्र विचार, चिकित्सक दृष्टिकोन आणि सखोल ज्ञान प्राप्तीचा पाठपुरावा करत असे। गुरुकुल पद्धतीचा संबंध प्राचीन भारताच्या सामाजिक दृष्ट्या महत्वाचा आधार असणाऱ्या आश्रम व्यवस्थेशी जोडला जातो। यात मानवी जीवनाचे 4 टप्पे सांगितलेले आहेत। ब्रह्मचारी आश्रम शिक्षण आणि शिस्तीचा कालखंड, गृहस्थाश्रम संसार आणि कर्तव्य पालनाचा कालखंड, वानप्रस्थाश्रम वैराग्य आणि चिंतनाचा कालखंड, संन्यासाश्रम पूर्ण त्याग आणि आध्यात्मिक साधनेचा कालखंड। अशा प्रकारे गुरुकुल व्यवस्था एक शिक्षण पद्धती नव्हती, तर व्यक्तिगत मूल्य आणि आध्यात्मिक उन्नती घडवणारी सर्वसाधारण